भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशु बलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे, तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांचे मते विचारले. फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लूटमार करीत फिरत आहेत. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तत्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत. बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली नाही की भय दाखविले गेले नाही. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला ते योग्य वाटले ते त्याने केले, ज्याला ते योग्य वाटले नाही ते काम त्याने केले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस केला. जर तुम्हाला यज्ञ करायचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नाही, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का ब्राह्मणा? कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गी लोक दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही अशा अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप जातात. उदयन ब्राह्मणानेही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपटल नाहीसे झालेले आहे असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची जन्ममरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने
देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्म नव्हे. असे प्रश्न नेहमी विचारले जात की मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्य काळातही असेन काय, मी भविष्य काळात नसेन काय, मी तेव्हा कोण असेन, मी तेव्हा कसा असेन, मी कुठे जाईन, कुठून जाईन, अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले, ते कुठे जाणार. विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते: विश्व कसे निर्माण झाले, ते चिरंतन आहे काय. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले. दुसरे काही म्हणत की ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतन आहे. काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात, कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तो म्हणत असे, या प्रश्नांची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही, किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिले नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधीचे होते. आत्म्यासंबंधी जे काही प्रश्न विचारित ते असे: मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्य काळातही असेन काय, मी भविष्य काळात नसेन काय, मी तेव्हा कोण असेन, मी तेव्हा कसा असेन, मी कुठून कुठे जाईन, अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले आणि ते कुठे जाणार आहे. दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधी प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्मिले, काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित: जग चिरंतन आहे काय, चिरंतन नाही काय, ते शांत आहे काय, ते अनंत आहे काय, शरीर म्हणजे जीव आहे काय, शरीर एक वस्तू आहे आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय, सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नांची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्याच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. प्रकाशमान होतो.